आपण तिघी बी एकत्र जेवायला छान झाली आंब्याची चटणी. हो खूप भारी. तुला आवडीशी हो. एकदम भारी मस्त. रामकृष्ण हरी मंडळी, चला आता सकाळची काम आवरली. म्हणलं चला आता स्वयंपाकाची तयारी चाललेली. तर म्हणलं चला आता आंब्याचा सीझन पण आहे आणि भरपूर सारा असा वानवळ आलेला आम्हाला करायचं. तर चला म्हणलं एका कैरीची मस्तपैकी आपण अशी वेगळ्या पद्धतीने चटणी बनवू म्हणलं चमचमीत अशी. तर चला त्यासाठी मी एक आंबा असा धुवून कोरडा करून घेतलेला आहे आणि याच्या बारीक बारीक फोडी करून मी अशी मस्त पाट्यावर वाटून चटणी करणार आहे. पाटा पण असा मस्त धुवून ठेवलेला आहे. तर मी याची साल बिलकुल काढणार नाही, अशीच करणार आहे. साल असे तुकडे आहे फोडी करून घेणार आहे आणि असं बारीक हे अशा पद्धती फोडी. आणि फोडी बारीक कट करून न घेता तुम्ही डायरेक्ट खिसून घेतलं तरी चालतंय, पण मला काय नाही पाट्यावर वाटून करणार म्हणून मी अशा बारीक कट करून घेतलेले. म्हणजे आता ही मस्त अशा बारीक फोडी करून घेतलेले आणि इकडं चूल पण पेटवलेले आणि लोखंडाची कढई ठेवली. मस्त लोखंडाच्या कढईत मी आंब्याची चटणी करणार आहे. तर त्यासाठी आपण ह्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत मी आणि थोड्याशा लांब होत्या म्हणून ह्याचे 2-2, 3-3 असे तुकडे केलेले. तर ह्या मिरच्या आणि जास्त तिखट नाहीत म्हणून मी जरा भरपूर घेतलेले आहेत. तर आता ह्या मिरच्या छानपैकी भाजून घ्यायच्या आणि त्यासोबत हे भरपूर असा सारा लसूण पण घेतला कट करून. तर आता तेल टाकून छानपैकी भाजायचं. मिरची आणि लसूण पण छानपैकी भाजलेले. आता हे काढून घेऊ प्लेटमध्ये. तर मिरच्या काढल्या आणि त्याच कढईमध्ये एक छोट्या साईजचा कांदा पण घेतलेला आहे. हे कांदा पण मी थोडासा परतून घेणार आहे. हे मिरचीची कढई असल्यामुळे थोडासा ठसका उठायला जास्त पण नाही परतायचा, पण थोडा कच्चेपणा घालण्यासाठी थोडासा परतून घ्यायचा. मध्ये मी थोडंसं तीळ पण घालणार आहे. तिळाने छान चटणीला चव येते आणि नाही घातलं तरी चालतंय, पण मला आवडतात म्हणून मी घालणार आहे थोडंसं. त्यामुळे कांदा पण मस्त लालपैकी झालेला आहे. आता कांदा पण छान परतलाय, काढून घेऊ. कैरीला पण थोडंसं परतून घेणार आहे मी आणि यात पण थोडंसं तेल टाकणार आहे. आणि मंडळी हे नाही का जवसाचं तेल आहे, तर आम्ही नाही का असं बदलून तेल वापरतो. मोहरीचे तेल मोहरीचं तेल, पुन्हा करडीचं तेल, शेंगदाण्याचं तेल आणि जवसाचं तेल हे 4-5 नमुन्याचे तेल वापरतो. आणि लाकडी घाण्याचं तेल आहे हे ओरिजिनल. तर आता हे जवसाचं तेल आहे. तर आता हे पण परतून झाल्या. आता हे पण काढून घेऊ. आता मिरची, लसण, कांदा आणि कैरीच्या फोडी मस्त परतून झाले आहेत मंडळी. आणि इकडं पहा कोथिंबीर पण भरपूर सारी घेतलेली आणि शेंगदाणे पण भाजून मी घेतलेले होते, पहिले भाजलेले होते, त्यामुळे आता भाजायची गरज नाही पडली. आणि हे नाही का पुदिना, कोथिंबीर आणि लसण आणि थोडंसं जिरं हे मिक्स करून मी याची पेस्ट करून ठेवलेली आहे, त्यामुळे याच्यात भाजायची गरज नाही पडली. आता हीच मी चटणीला वापरणार आहे. तर चला तर मग आता हे. आणि इकडं पाटा मी धुवून वाळून गेलेला आहे, छानपैकी धुतलेला आहे पाटा पण. हे आता याला डबल धुवायची गरज नाही. तर आता याच्यावर नाही का मी थोडं करून आता हे वाटून घेणार आहे. तर अगोदर कैरी वाटून घेणार आहे. हे अगोदर असं चेचायच्या म्हणजे लवकर वाटल्या जातात. मिरची घालणार आहे, म्हणजे नुसत्या फोडी नाही का बाजूला सरकायल्यात, त्यामुळे ती एकत्र करून वाटून घेणार आहे अगोदर. तर हे एकत्र केल्यामुळे आता वाटल्यात चाललंय चांगलं. चांगलं कांदा हे मिक्स केल्यामुळे नुसत्या फोडी म्हणली की अशा बाजूला काय असं वाटल्यात चाललंय. एवढं का बेजार राहिली त्याच्यासाठी? अगं बाई, ओरिजिनल खायचं म्हणलं, चांगलं खायचं म्हणलं बेजार व्हावंच लागतं. आपल्या शरीरासाठी, पोटासाठी चांगलं खायचं म्हणलं तर. पाट्यावर वाटलेली चटणी, दगडाच्या खसखस, पुन्हा लोखंडी कढईत की तयार केलेली, किती चांगली ही पौष्टिक अशी आरोग्य. मिक्सर मधल्यापेक्षा बाई दगडावर खसखस वाटून बनवलेली चटणी एकदम भारी, शरीरासाठी अशी आरोग्यदायी अशी. पहिल्या जुन्या काळात असेच वाटत होते खसखस. पहिल्या लोकांना बघ कुठल्या बिमाऱ्या रोगराई होती का,
चुलीवर करून खायचे, पुन्हा दगडी पाट्यावर असं खसखस वाटून खायचे, चुलीवरच्या भाकरी किती असे कणक होते पहिले लोक. आता काय नाही, एरंड्याच्या ह्याच्यासारखे झालेत, हायब्रिड जीवन झाले माणसाचं. चटणी काढून घ्यायली. आता पाटावरची प्लेटमध्ये काढली, झाली ना वाटायची. आता काय वाटायचं? आता हे शेंगदाणे वाटायचे. शेंगाची साल नाही काढणार, अशीच वाटणार आहे, जास्त बारीक नाही, असं भरड भरड वाटत. झालं ना. आता हे काय करायचं, लय बारीक नाही वाटायचं, हे अशी थोडीशी हे की असं हे झालं ना, तर आता अजून एकदा वाटायचं. मी ह्याची साल काढली नाही, काय नाही, मस्त सालीमध्ये सगळं छान विटामिन असतं, छान लागतं. मला लसणाची साल, शेंगदाण्याची साल काढा वाटत नाही, सालीमध्ये सगळं दडलेलं असतं. आपण काय करतो, चांगलं फेकून तिथं ओरिजिनल स्वतः खातो, तेव्हा मला अशी साल काढा वाटत नाही. काय व्हायला थोडंसं लालसर दिसलं तरी चांगलं आहे ना, सालच आहे. झालं ना ते वाटायचं मस्त. का असे साल असेल काय होत नाही त्याला. आणि हे का असं भरड भरड छान आहे का नाही, साल काढली ना काय नाही, मस्त दिसायला, थोडं दिसलं लालसर. आणि तसं तर नाही का, पहिले लोक बघ ना लसणाची साल काढत नव्हते, शेंगण्याची साल काढत नव्हते, खात नव्हते एवढं. आणि आताच निसून खात नव्हते, पण पाट्यावरलं चुलीवरलं तर बघा आता बी आम्ही तुम्हाला ऐकतो कसे तुम्ही निसून खातात, कुठं बदामाची साल काढायची भिजू घालून, कुठं आम्ही बघ असं दणकून खातो. तर किती आमचे शरीर आता पण तुम्हाला ऐकत नाहीत, चांगले आहेत आम्ही. आपलं शेंगदाणे पण वाटून झाले. चला आता फोडणीची तयारी करू चटणीची. तर पाहता शेंगदाणे पण वाटून झाले. आता आपल्याला फोडणी करायची. फोडणीसाठी भरपूर सारा लसूण घेतलेला कट करून, थोडी कसुरी मेथी घेतलेली, थोडी धना पावडर, पुन्हा हे ओव्याची पावडर घेतली थोडी, हे जिरा पावडर, हे थोडासा चाट मसाला, थोडीशी मिरची पावडर घेतली, काळं मीठ आणि शेंदीलोण मीठ. मस्त गरम झालेले लोखंडी कढई, आणि इकडे पाहिजे जवसाचं तेल फोडणीला. त्याला मस्त तेल गरम झालं, मोहरी तडतडली, मस्त जिरं आणि कट केलेला लसूण टाकली, आणि वाटलेला मसाला छान आहे ना. छान परतून घ्यायचं. कढीपत्ता विसरला, आता वरून टाकू. कढीपत्त्याने छान चवितो, तर परत सांगितलं. आता याच्यात काय करायचं, ही बडीशेपची पावडर, थोडीशा बडीशेपने छान चवितो. ही ओव्याची पावडर आपण घेतलेलं सगळं पावडर, हे सगळ्या ओव्याची पावडर, जिरा पावडर, बडीशेप पावडर, पुन्हा चाट मसाला, थोडीशी मिरची पावडर, पुन्हा थोडीशी कसुरी मेथी, आणि हळद राहिली, थोडीशी हळद, आणि हे काळं मीठ. काळं मिठानं पचन छान होतं, काळं मीठ पण थोडं, आणि चवीनुसार, आणि शेंदीलोण मीठ. हे पुदिना, कोथिंबीर, लसण, जिरं पण आपण पेस्ट केली ना, हे मी अशी भरपूर घालणार आहे याच्यामध्ये. शेंगदाण्याचं कूट असं भरपूर घातलेलं. कूट नाही टाकलं तरी छान लागते, कुटामध्ये मस्त वास खूप भारी येतो. कोथिंबीर टाकली नाही. कोथिंबीर आपण ती भरपूर टाकली ना, पेस्ट तयार केलेली, तरी पण आता वरून थोडीशी टाकलेली. पुदिना हे भरपूर होता. आता झाली चटणी तयार आपली. आता ही चटणी 8-10 दिवसच्या चटणीला काहीच होत नाही, कारण बिलकुल बिगर पाण्याची नाही. चपातीसोबत, भातासोबत, जेवणासोबत तोंडी लावण्यासाठी कैरीची चटणी अशा पद्धतीची बघा, एकदम भारी झाली मस्त. आणि हिला 8-10 दिवस काय होत नाही, खराब होत नाही. पण आपल्याला राहते का 8-10 दिवस? नाही, 2 दिवसात खतम. तुला आवडते? खूप आवडतं. बरं वासच एवढा भारी होता. छान. चला तर म्हणजे तुम्ही पण करून बघा, अशा पद्धतीनं खूप भारी लागते.